Hello friends, welcome. In today's lecture, we are going to start with actual parts of the pulmonary respiratory system, that is the human respiratory system. Human respiratory system चे आपण actual parts आज बघायला सुरुवात करणार आहोत. सर्वात पहिले आपण जो आपला कंडक्टिंग पॅसेज आहे, कंडक्टिंग मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं. यस, नोज पासून फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रॅकी, ब्रॉन्काय, ब्रॉन्किओल, प्रायमरी ब्रॉन्किओल, सेकंडरी ब्रॉन्किओल अँड द टर्मायनल ब्रॉन्क्युल. त्याच्यानंतर पण ब्रॉन्क्युल असतात, पण ते कंडक्टिंगमध्ये येत नाही. तर टर्मायनल ब्रॉन्क्युलपर्यंतचा पूर्ण पार्ट हा कशामध्ये येतो? कंडक्टिंग पॅसेज किंवा कंडक्टिंग पार्ट. आणि त्याच्यातला पहिला ऑर्गन आपण आज बघतोय तो आहे नोज. लक्षात ठेवा, नोज हा रेस्पिरेटरी सिस्टीममधला कंडक्टिंग पार्टमधला पॅसेज आहे, नोज. यस, सो नोज, हियर आय विल राईट दिस, आय विल ड्रॉ द नोज. दिस इज अ नोज. यस, so here there is a nose. Now nose is a part of respiratory system which is included in the or regarded as a conducting part. मग नोजचे कोणते कोणते पार्ट येतात पहा. हा जो बाहेरचा पार्ट आहे, हा जो बाहेर आहे, यस, त्याला म्हटलं जातं नॉस्ट्रिल किंवा त्याला आपण म्हणू शकतो एक्सटर्नल नेअर्स. मग हा जो बाहेरचा पार्ट आहे मित्रांनो या ठिकाणी, तो नॉस्ट्रिल आहे, तो एक्सटर्नल नेअर आहे. मग त्याच्यानंतर इथून पुढे, इथून आतमध्ये हा पार्ट, हा जो दिसतोय मित्रांनो, हा नेझल चेंबर आहे. असे दोन असतात, इकडून एक नेझल चेंबर, इकडून एक नेझल चेंबर. तुम्ही बघू शकता दोन नेझल चेंबर आहे जे सेप्टमने डिवाइड केलेले आहेत. आपण साईडने बघतोय म्हणून एकच दिसतंय, त्या साईडने परत एक आहे, हे नेझल चेंबर. हे नेझल चेंबर जे आहेत मित्रांनो, यस, याचं खूप इम्पॉर्टंट फंक्शन आहे. यस, याचे 3 पार्ट होतात. परत ॲक्च्युअल पोझिशन मागे पुढे होऊ शकते, पण पार्ट 3 आहेत, नीट पहा. त्याच्यातला हा जो पहिला पार्ट आहे, दिस फर्स्ट पार्ट of the nasal chamber is known as, इथे लिहितो, वेस्टिब्युलर पार्ट. त्याच्यानंतर हा जो सेकंड पार्ट आहे, हा रेस्पिरेटरी पार्ट. त्याच्यानंतर हा जो थर्ड पार्ट आहे, हा ऑल्फॅक्टरी पार्ट. 1, 2, 3. मग हे जे नेझल चेंबर आहे मित्रांनो, हे 3 पार्टमध्ये डिवाइड होतं. याच्यातला हा जो पहिला पार्ट आहे तो वेस्टिब्युलर पार्ट आहे. हा जो मिडल पोर्शन आहे तो रेस्पिरेटरी पोर्शन आहे, आणि हा जो थर्ड पोर्शन आहे तो ऑल्फॅक्टरी पोर्शन आहे. नेझल चेंबर इज डिवाइडेड इंटू 3 पार्ट. द फर्स्ट वन इज द वेस्टिब्युलर पार्ट, द मिडल वन इज द रेस्पिरेटरी पार्ट, and the last one is the olfactory part. Now see what is the function of this vestibular part. या प्रत्येक पार्टला एक डेफिनेट फंक्शन आहे, आणि ते फंक्शन खूप महत्त्वाचं आहे. हे जर नाक नसेल ना मित्रांनो, तर हवा जर तुम्ही आत घेतली, म्हणजे बऱ्याच लोकांना सवय असते की तोंडाने श्वास घ्यायचा, तर हे चुकीचं आहे मित्रांनो. तुमचा जो श्वास आहे, जे इन्स्पिरेशनची जी प्रोसेस आहे ती प्रॉपर नाकानेच झाली पाहिजे. का झाली पाहिजे याचा आन्सर तुम्हाला आता भेटेल. पहा, वेस्टिब्युलर पार्ट, हा जो पार्ट आहे मित्रांनो, हे ॲक्च्युली फिल्टर आहे. हे फिल्ट्रेशन ऑफ एअर करतं. द फंक्शन ऑफ दिस वेस्टिब्युलर पार्ट इज फिल्ट्रेशन ऑफ एअर. याच्यामध्ये 2 गोष्टी असतात मित्रांनो. एक असतं म्युकस आणि दुसरे असतात हेअर्स. हे जे हेअर्स आहे हे फिल्टर्स म्हणून काम करतात. हे जे नेझल चेंबर आहे या ठिकाणी ते हेअर्स असतात. ते हेअर्स फिल्टर म्हणून काम करतात. ते तुमच्या एअरमधले डस्ट पार्टिकल्स असतील, दुसरे काही पार्टिकल्स असतील, त्यांना ते ट्रॅप करता. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील त्यांना ते ट्रॅप करता. आणि हे जे म्युकस आहे हे सुद्धा ते मायक्रो ऑर्गॅनिझमला ट्रॅप करतं. याच्यामध्ये लायसोझाईम असतं
जे लायसोझाईम त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करतं. म्हणजे पहा हे अँटीबॅक्टेरियलसुद्धा आहे, याच्यात डस्टसुद्धा ट्रॅप होते. डस्ट पहा मित्रांनो, जर तुम्ही कुठेतरी धुळीचं काम करून आले, धुळीचं काम म्हणजे तुम्ही तुमचं घर साफ केलं किंवा तुम्ही अंगण झाडलं, अंगणात माती असेल, ती माती जेव्हा उडते त्यानंतर पूर्ण काम झाल्यानंतर जर तुम्ही तुमचं तोंड धुतलं आणि जर तुमचं नाक तुम्ही शिंकरलं तर तुम्हाला बाहेर माती आलेली दिसेल. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, ती माती तुमच्या लंग्समध्ये जाऊ देत नाही मित्रांनो. हे तुमचा जो वेस्टिब्युलर पार्ट आहे तो किती इम्पॉर्टंट फंक्शन आहे पहा. म्हणजे हे एक फिल्टर आहे, इथून हवा जाणं खूप आवश्यक आहे. दिस इज अ रॉंग पाथ. बऱ्याच लोकांना सवय असते दिस इज अ रॉंग पाथ, तोंडातनं हवा नाही घ्यायची मित्रांनो, ती बिना फिल्टर होता आत जाते आणि त्यामुळे मग तुमच्या टॉन्सिल्समध्ये किंवा तुमच्या फॅरिंग्समध्ये स्वेलिंग होऊ शकते. मग इथूनच हवा आत जायला पाहिजे. त्याचं पहिलं रिझन आत्ताच आपण बघितलं आहे, वेस्टिब्युलर पार्ट जो आहे तो फिल्ट्रेशन म्हणून काम करतो. ते एअर फिल्टर आहे. म्युकसमध्ये बॅक्टेरिया पण किल होतात आणि त्या ठिकाणी डस्ट पण ट्रॅप होते. यस, बऱ्याच वेळा सर्दीमध्ये तुम्ही बघितलं असेल, नाकामध्ये हे म्युकस जे हे ड्राय होऊन जातं आणि मग नाकामधून एक खूप चांगला काळा पदार्थ पण बाहेर येतो. बघितलं असेल, बऱ्याच लोकांना सवय असते नाकात परत बोट टाकायचा. का तर त्यांच्या नाकात ते म्युकस सिक्रेट होतं, त्याच्यामध्ये ती डस्ट ट्रॅप होते आणि ते म्युकस ड्राय होऊन जातं. दिस इज व्हॉट द म्युकस. दिस इज अ फिल्टर. ते एअरमधल्या बॅक्टेरियाला, त्याच्यामधल्या डस्ट पार्टिकल्सला ते ट्रॅप करतात. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे मित्रांनो, रेस्पायरेटरी पार्ट. याचं फंक्शन काय, हा पण महत्त्वाचा पार्ट आहे. याचं फंक्शन आहे कंडिशनिंग ऑफ एअर. याचं फंक्शन आहे कंडिशनिंग ऑफ एअर. मित्रांनो पहा, तुम्ही श्वास आत घ्या आणि तोच श्वास लंग्समध्ये न जाऊ देता तीच हवा तुम्ही नाकावाटे बाहेर सोडा. फील करा मित्रांनो, करा, प्रॅक्टिस करा. पहा, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व कराल, जी हवा आत गेली होती तिचं टेम्परेचर हे वेगळं आहे आणि जेव्हा हवा बाहेर येते तेव्हा तिचं त्या हवेचं टेम्परेचर हे थोडंसं जास्त आहे. किती जास्त आहे, खूप जास्त नाही आहे. इट इज इक्विव्हॅलंट टू द बॉडी टेम्परेचर. साधारण ते 98.5 फॅरनहाईट आहे, एक अंदाज आहे. इट इज नियरली 98.5 फॅरनहाईट, डिग्री सेल्सिअसमध्ये 37 डिग्री सेल्सिअस. मग मित्रांनो, आता जी हवा असते, एअर असते, ती द एअर विच यू आर इन्स्पायरिंग, द एअर विच इज अंडरगोईंग इन्हेलेशन, दॅट एअर शुड हॅव द टेम्परेचर रिलेटेड टू द बॉडी टेम्परेचर ऑर इक्विव्हॅलंट टू द बॉडी टेम्परेचर. कारण आपण ऑलरेडी बघितलं आहे, अल्व्हिओलाई हे खूप थिन आहे मित्रांनो. अल्व्हिओलाई इज वॉट, सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम लेअर. एवढा थिन आहे मित्रांनो तो, की कांद्याच्या वर जे बारीक पापुद्रा असतो त्याच्यापेक्षा पण खूप थिन आहे. मायक्रॉन्समध्ये त्याचा डायमीटर आहे, त्याची थिकनेस आहे मायक्रॉन्समध्ये. आणि त्या ठिकाणी जर जी एअर आहे तिचं टेम्परेचर जर मेंटेन नाही झालं तर ते डॅमेज होऊ शकतं. मित्रांनो पहा, जर तुम्ही हिवाळा असेल, कोल्ड एअर जर कोल्ड असेल तर काय होतं, हे जे नाक आहे मित्रांनो, हिवाळ्यात तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, जेव्हा खूप थंडी असते तेव्हा नाक लाल होऊन जातं. लाल का होतं, कारण त्या ठिकाणी ब्लड सप्लाय वाढतो. ब्लड सप्लाय वाढल्यानंतर त्या ठिकाणी खूप साऱ्या कॅपिलरीज असतात, त्या कॅपिलरीजमधून ब्लड येतं आणि ते जे ब्लड आहे मित्रांनो, ब्लड सप्लाय वाढल्यामुळे त्या ठिकाणी जी एअर आहे तिचं टेम्परेचर हे वाढवलं जातं म्हणजे इक्विव्हॅलंट टू द बॉडी टेम्परेचर. म्हणजे मग काय, हवा जर थंड असेल तर कॅपिलरीज आणि ब्लड सप्लाय वाढवून तिचं टेम्परेचर वाढवलं जातं. आणि हे कोण करतं आहे मित्रांनो, रेस्पिरेटरी पार्ट ऑफ दिस नेसल चेंबर. आता याच्या उलटं बघू मित्रांनो, जर समजा टेम्परेचर जास्त असेल, म्हणजे आत्ता उन्हाळा चालू आहे, जर हवेचं टेम्परेचर जर जास्त असेल, याच्यापेक्षा जास्त असेल, तर त्या केसमध्ये ती सुद्धा हवा जर डायरेक्ट लंग्समध्ये गेली तर तिचा सुद्धा डॅमेजिंग इफेक्ट असतो लंग्सवर. मग ही जी हवा आहे जिचं टेम्परेचर जास्त आहे तिथे म्युकस सिक्रेट होतं मित्रांनो, म्युकस. आणि म्युकस सिक्रेट झाल्यानंतर काय होतं, म्युकसमध्ये काय असतं, वॉटर. त्या वॉटरचं इव्हॅपोरेशन होतं. जसा खूप टेम्परेचर जास्त असेल तर घाम येतो, तसंच नाकामध्ये म्युकस सिक्रेट होतं. जर हवा गरम असेल तर म्युकस सिक्रेट होतं. आणि हे जे म्युकस सिक्रेट होतं मित्रांनो, त्याच्यामध्ये जे पाणी आहे त्याचं इव्हॅपोरेशन व्हायला लागतं. आणि इव्हॅपोरेशनसाठी जी हीट लागते त्याला हीट ऑफ इव्हॅपोरेशन म्हणतात. ती या हवेमधून शोषून घेतली जाते आणि तिचं टेम्परेचर हे परत
इक्विव्हॅलंट टू 98.5. पहा किती इंटरेस्टिंग आहे मित्रांनो आपली बॉडी. दिस इज अ फीडबॅक मेकॅनिझम. याला फीडबॅक मेकॅनिझम किंवा याला होमिओस्टेसिस म्हणतात. हा पण एक शब्द लक्षात. होमिओस्टेसिस किंवा फीडबॅक मेकॅनिझम. व्हॉट इज अ फीडबॅक मेकॅनिझम? म्हणजे आपली बॉडी ही आपोआप तिच्या आतल्या एन्व्हायरमेंटचा कंट्रोल करते, तिच्यामध्ये जाणाऱ्या गोष्टींचा कंट्रोल करते. पहा ना, हवा जर थंड असेल तरीसुद्धा ह्या पार्टमध्ये तिचं टेम्परेचर वाढवलं जातं. किती वाढवलं जातं? इक्विव्हॅलंट टू द बॉडी टेम्परेचर. हवा जर गरम असेल तरी तिचं टेम्परेचर काय केलं जातं? कमी. म्हणजे दोन्हीही केसमध्ये रेस्पिरेटरी जो पार्ट आहे नेझल चेंबरचा तो किती महत्त्वाचा. आता विचार करा मित्रांनो, जर तुम्ही तीच हवा जर तोंडाने घेतली आणि ती लंग्समध्ये गेली तर काय होईल? तिचं टेम्परेचर मेंटेन राहणार नाही. ती थंड असेल तर लंग्सला तरीसुद्धा डॅमेजिंग इफेक्ट होईल आणि ती हवा गरम असेल तरीसुद्धा लंग्समध्ये डॅमेजिंग इफेक्ट होईल. आत्ता आपण बघितलं मित्रांनो फंक्शन ऑफ दिस रेस्पिरेटरी पार्ट, कशा प्रकारे ते टेम्परेचर हवेचं वाढवतं आहे आणि कशा प्रकारे टेम्परेचर हे कमी करतं आहे. दोन्ही वेळेस ते काम करतं. आता पुढे पहा. मग काही मुलं प्रश्न विचारतात, सर हवेचं टेम्परेचर कमी नसेल, जास्त नसेल, नॉर्मल असेल तर? नॉर्मल असेल तर ते काय करेल? ते काहीच करणार नाही, बिकॉज इट इज अ नॉर्मल. नेक्स्ट, ऑल्फॅक्टरी, व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. स्मेल, याचा संबंध स्मेलशी आहे. यस, हा जो पार्ट आहे मित्रांनो हे डायरेक्ट तुमच्या ब्रेनमध्ये जोडलेला असतो, ब्रेनशी कनेक्टेड आहे. ऑल्फॅक्शन इज डायरेक्टली कनेक्टेड विथ द ब्रेन. मित्रांनो आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक जाणाऱ्या ज्या सेन्सरी नर्व आहेत त्या प्रत्येक सेन्सचं वर्गीकरण केलं जातं, क्लासिफिकेशन केलं जातं, गेट कीपिंग केलं जातं. म्हणजे काय? पहिले त्याला चेक केलं जातं की तो मॅसेज प्रॉपर आहे का आणि मगच तो ब्रेनमध्ये जातो. पण मित्रांनो हा मॅसेज हा पार्ट आपण नर्वस सिस्टीममध्ये पण बघणार आहे. ऑल्फॅक्टरी सेन्सेशन हे असं सेन्सेशन आहे मित्रांनो, ते उरलेल्या सर्व सेन्सेसपेक्षा सर्वात फास्ट असतं आणि ब्रेनमध्ये या ऑल्फॅक्टरी म्हणजे ऑल्फॅक्शनचं म्हणजे सेन्सेशन ऑफ स्मेलचं डायरेक्ट कनेक्शन असतं मित्रांनो. हा जो स्मेल आहे हा बॉडीतला सर्वात स्ट्रॉंग सेन्स आहे. सर्वात स्ट्रॉंग सेन्स आहे मीन्स वॉट? बाकीच्या सेन्स ऑर्गनपेक्षा 1000 किंवा 10,000 किंवा तुम्ही त्याच्यापेक्षा पण जास्त स्ट्रॉंग याला म्हणू शकता. काही ॲनिमल्समध्ये तर हा अजून खूप जास्त स्ट्रॉंग असतो. दिस इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट. इथे ब्रेनमध्ये ऑल्फॅक्टरी लोब आहे मित्रांनो, त्याला हे जोडलेलं आहे. ऑल्फॅक्शनचा अर्थ स्मेल होतो. या ठिकाणी तुम्हाला नाकामध्ये या ठिकाणी तुम्हाला वास येतो. मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण एखादी व्यक्ती कोमात जरी असेल, कोमात असेल, यस अनकॉन्शियस असेल, तरीसुद्धा त्याचं बाकीचे सेन्सेस बंद होऊन जातात. त्याच्या जिभेवर तुम्ही एखादी वस्तू ठेवा, मे बी त्याला त्याची टेस्ट लागणार नाही. त्याच्या हाताला तुम्ही थंड किंवा गरम लावा, मे बी त्याला टेस्ट जाणवणार नाही. पण हे खूप इंटरेस्टिंग आहे. पहा मित्रांनो कशी बॉडी बनवली आहे देवाने. पहा, त्या व्यक्तीला जर तुम्ही कुठल्या गोष्टीचा वास दिला तर त्याचं जे सेन्सेशन ऑफ स्मेल आहे ते तरीसुद्धा त्या ठिकाणी काम करत असतं. तुम्ही बघितलं असेल एखादी बेशुद्ध पडलेला व्यक्ती असेल, एखाद्याला फिट आला असेल, बऱ्याच वेळा दाखवता, मग त्याला कांदा कापून त्याला वास देतील किंवा त्याला सॉक्सचा वास देतील किंवा वेगवेगळे वास देतील. तसं ट्राय करू नका. मी तुम्हाला एक फक्त जाणीव करून देतोय की त्या बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीमध्ये सुद्धा सेन्सेशन ऑफ स्मेल म्हणजे हा ऑल्फॅक्टरी एरिया हा त्याचा काम करत असतो. हे तिन्ही एरिया मिळून काम करतात. ऑल्फॅक्टरी एरिया हा तिघांच्या मागे असतो. यस, आता हे तिघं एरिया कशा प्रकारे ॲक्च्युअली डिस्ट्रीब्युटेड आहे ते तुम्ही बाजूच्या डायग्रॅममध्ये पाहू शकता. यस, पहा त्या डायग्रॅममध्ये वेगवेगळ्या कलरने तिन्ही एरियाज दाखवलेले आहे. यस, पहिला एरिया कोणता दाखवला आहे? पहा, पहिला एरिया त्या डायग्रॅममध्ये दाखवलेला आहे वेस्टिब्युलर, त्याच्यानंतर दुसरा एरिया दाखवलेला आहे रेस्पिरेटरी आणि तिसरा एरिया दाखवला आहे ऑल्फॅक्टरी. म्हणजे तुमच्या नोजमधले एरिया. ऑल्फॅक्टरी इज रिलेटेड विथ द स्मेल. मग आत्ता आपण काय बघितलं मित्रांनो? नोज. आता थांबा, आता नोजचे पार्ट बघितले, हे लिहून घ्या. आता आपण पुढे जाऊ. मी याचं तोंड थोडं मोठं करतो, नाक जास्त मोठं झालं आहे. आता मला याची पण गरज आहे. मग इथून याची ओरल कॅव्हिटी मित्रांनो. दिस इज द पॅसेज ऑफ फूड, वॉटर, दिस इज द पॅसेज ऑफ एअर. इथून हवा आत जाणार आहे, इथून वॉटर, फूड, इथून एअर पण जाऊ शकते. मग हा पॅसेज आहे आणि हे दोघं या ठिकाणी भेटतात. आणि हा जो पार्ट आहे याला आपण इथे लिहितो मी फॅरिंग्स म्हणतो.
मग या फॅरिंग्सचे 3 पार्ट आहे मित्रांनो. हा जो वरचा पार्ट आहे तो नॅझोफॅरिंग्स आहे. हा जो मधला पार्ट आहे तो ओरोफॅरिंग्स, किंवा याला तुम्ही बक्कोफॅरिंग्स पण म्हणू शकता. हा जो खालचा पार्ट आहे मित्रांनो, दिस थर्ड पार्ट ऑफ फॅरिंग्स इज लॅरिंगोफॅरिंग्स. आणि हे तिघं फॅरिंग्स आहेत. मग हा जो पार्ट आहे मित्रांनो, दिस फॅरिंग्स इज अ कॉमन पॅसेज फॉर द एअर प्लस फूड. इथून हवा पण येते वरून, इथून फूड पण येते. हे क्रॉस होणार आहे मित्रांनो या फॅरिंग्समधून. फूड आता मागे जाणार आहे आणि हवा पुढे येणार आहे. आपण आता पुढच्या डायग्रॅममध्ये बघणार आहे की कशा प्रकारे ही एअर वर होती, वरून इथे आल्यानंतर ती मागे, पण ती एअर आता पुढे येणार आहे आणि हा जो फूड आहे हा मागे जाणार आहे. आणि या ठिकाणी या पॅसेजमध्ये एअर पण येते, फूड पण येतं, ते दोघं एकमेकांना क्रॉस होता. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी हे दोन्ही पॅसेज वेगळे होता, पण या ठिकाणी इथे आता मी एक नवीन ऑर्गन तुम्हाला दाखवणार आहे. यस, या ठिकाणी इथे एक पार्ट असतो, हा महत्त्वाचा पार्ट आहे. कुठे? फॅरिंग्स आहे ना मित्रांनो, फॅरिंग्सच्या इथे वर हा जो पार्ट आहे याला उव्ह्यूला म्हणता. जेव्हा तुम्ही स्वॅलो करता, जेव्हा तुम्ही एखादी घास गिळता, त्यावेळेस हा उव्ह्यूला मित्रांनो या पॅसेजला बंद करून टाकतो. आपण खाली बघितलं आहे मित्रांनो ग्लॉटिस आणि इपिग्लॉटिसचं फंक्शन आज पण बघणार आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये पण आपण बघितलं आहे इपिग्लॉटिस कशा प्रकारे रेस्पिरेटरी ट्रॅकला बंद करतो. पण आपण हे बघतोय मित्रांनो इथे लोअर एंडला इपिग्लॉटिस हे तुम्हाला माहिती आहे. मी हा एक एक्स्ट्रा पार्ट सांगितला, हा तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे मित्रांनो, मला माहिती आहे, पण हा मला तुम्हाला सांगायचा होता. यस, का सांगायचा होता? कारण हा महत्त्वाचा पार्ट आहे, तुम्हाला माहीत पाहिजे. यस, तुम्ही जर आरशात बघितला आणि आ केलं तर तुम्हाला खाली एक लटकलेला पार्ट दिसेल तुमच्या इथे डायग्राममध्ये पाहू शकता बाजूला तुम्ही या ठिकाणी. यस, पहा, आ केल्यानंतर समोर एक असा लटकलेला पार्ट दिसतो. बरेच लोक त्याला पडजीप पण म्हणतात मित्रांनो. तो उव्ह्यूला आहे. त्याचं काय फंक्शन आहे? बऱ्याच वेळा मी स्वतः बघायचो, मला कळायचं याचं फंक्शन काय. त्याचं फंक्शन आहे मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही स्वॅलो करता त्यावेळेस तो पार्ट ह्या ज्या नेझल चेंबरला आहे म्हणजे नॅझोफॅरिंग्सला बंद करून टाकतो. म्हणजे काय, ते जे फूड आहे ते त्याला पुश करतं, त्याला ते ढकलतं आणि ते वर जातं आणि त्याच्यामुळे तो वरचा पॅसेज पण बंद होऊन जातो. आणि काही सेकंदासाठी तुम्हाला ते सेन्सेशन ऑफ स्मेल पण कमी होऊन जातं त्यावेळेस. म्हणून पहा, मी तुम्हाला आत्ता उव्ह्यूलाचं फंक्शन सांगितलं. हे उव्ह्यूला या ठिकाणी असतो. तुम्ही आ करून बघा, इथे बाजूला चित्रात पण तुम्ही बघितलं आत्ताच ॲक्च्युली ते कसं दिसतं. मग हे झालं उव्ह्यूला. त्याच्यानंतर फॅरिंग्स, मग या फॅरिंग्समधून इकडून फूड पण जातं, इकडून हवा पण येते. फॅरिंग्सचे 3 पार्ट, नॅसोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स, लॅरिंगोफॅरिंग्स. लॅरिंगो हे नावं कशावरनं पडले मित्रांनो? सोपं आहे, पोझिशनवरनं पडले. हे जे नावं आहे हे त्याच्या पोझिशनवरनं पडले आहेत. पहा, नाकाच्या जवळ आहे म्हणून नॅझोफॅरिंग्स, ओरल कॅव्हिटी आहे म्हणून ओरोफॅरिंग्स, आणि लॅरिंग्सच्या जवळ आहे. लॅरिंग्स म्हणजे काय? साऊंड बॉक्स. आपण पुढे बघणार आहे मित्रांनो डिटेलमध्ये. मग तो साऊंड बॉक्स ते लॅरिंगोफॅरिंग्स. मग अशा प्रकारे आत्ता आपण कुठपर्यंत बघितलं आहे? आपलं फॅरिंग्सपर्यंत बघितलं आहे. यस, आता पुढे बघू. तर मित्रांनो आत्ताच आपण बघितलं आहे नेझल चेंबर, नोज आणि फॅरिंग्स. आता आपण एकदा शॉर्टमध्ये परत रिवाइज करू आणि लॅरिंग्स पण बघू. पहा, दिस इज अ नेझल चेंबर, ओरल कॅव्हिटी, दिस इज अ नेझल चेंबर. ज्यातले पार्ट आपण ऑलरेडी बघितले, वेस्टिब्यूल, रेस्पिरेटरी, त्याच्यानंतर ऑल्फॅक्टरी. दिस पोर्शन इथून येतो पुढे फॅरिंग्स. फॅरिंग्सचे 3 पार्ट, नेझोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स, लॅरिंगोफॅरिंग्स. मित्रांनो आता हा लॅरिंगोफॅरिंग्स जो आहे हा पुढे आपण याला आता साईड व्ह्यू बघत होतो, आपण आता फ्रंट व्ह्यू बघू. यस, हा जो लॅरिंगोफॅरिंग्स आहे, दिस इज अ कॉमन पॅसेज फॉर फूड प्लस एअर. हा जो लॅरिंगोफॅरिंग्स आहे
लॅरिंगोफॅरिंग्स या ठिकाणी पुढे कनेक्ट होतो लॅरिंग्सला. आणि हा लॅरिंग्स पुढे कंटिन्यू होतो ॲज अ ट्रॅकी किंवा ट्रॅकी आपण त्याला म्हणू शकतो. मग या ठिकाणी पहा, हा लॅरिंगोफॅरिंग्स आहे. दिस इज अ ट्रॅकी, दिस इज अ लॅरिंग्स. लॅरिंग्सला साऊंड बॉक्स पण म्हणतात. या लॅरिंग्सच्या वर इथे या पोर्शन मध्ये म्हणजे याचं जे ओपनिंग आहे ते ग्लॉटिस. द ओपनिंग ऑफ दिस लॅरिंग्स इज अ ग्लॉटिस. आणि या ठिकाणी वर एक फ्लॅप असतो. त्या फ्लॅपला म्हणतात इपी ग्लॉटिस. व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. प्रिव्हेंट entry of food in respiratory tract. मित्रांनो, याच्यावर MCQ आला आहे. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. यस, एपिग्लॉटिस. दिस इज अ लॅरिंग्स. लॅरिंग्सचं हे ओपनिंग आहे ज्याच्यात हा लॅरिंगोफॅरिंग्स ओपन होतो. ती ग्लॉटिस त्याच्यावर आहे इपिग्लॉटिस. इपिग्लॉटिक्स हे एक कार्टिलेजिनस फ्लॅप असतं. मित्रांनो, आपण बघणार आहे पुढे एका ॲनिमेशनच्या सहाय्याने, एका इमेजमध्ये पण आपण बघणार आहे. हे जे लॅरिंगोफॅरिंग्स आहे हे काय करतं, हे ज्या वेळेस वरून फूड येतं त्यावेळेस ते जे ग्लॉटिस आहे किंवा ते जे लॅरिंग्स आहे जे ट्रॅकीमध्ये ओपन होणार आहे, फूड आल्यानंतर ते त्याला क्लोज करून टाकतं. क्लोज केल्यामुळे काय होतं, याच्या मागे इथे बघू आपण, या ठिकाणी हा तुमचा विंड पाईप आहे, हा पुढे, आणि या ठिकाणी इथे मागे हा तुमचा फूड पाईप आहे. याच्यामधून फूड जाणार आहे, पुढे हवा जाणार आहे, एअर आपण त्याला म्हणू. मग इथून हवा जाणार आहे आणि या ठिकाणी हा असा असतो, हा आपला ग्लॉटिस, इपिग्लॉटिस. हा इपिग्लॉटिस काय करतो, ज्यावेळेस इथून फूड येतात त्यावेळेस तो या ठिकाणी याला क्लोज करतो. आपल्या या रिजनमध्ये हा जो पुढे तुम्ही टच करू शकता, या ठिकाणी तुम्हाला असं रिंग्स पण जाणवतील. हा जो पुढचा पार्ट आहे, हा जो आहे, हा इथून हा खाली ट्रॅकी आहे आणि या ठिकाणी हा जो पोर्शन आहे असा थोडासा वर आल्यासारखा दिसतो. हा जो आहे हा आपला लॅरिंग्स आहे मित्रांनो. त्या लॅरिंग्सच्या वर थोडंसं वर इपिग्लॉटिस असतं. ते इपिग्लॉटिसचं फंक्शन काय आहे, प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फूड इनटू द विंड पाईप. बस याचं फंक्शन काय मित्रांनो, इट प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फूड इनटू द विंड पाईप. हे दोन पाईप आहे. हा पुढचा पाईप आहे विंड पाईप, हा मागचा इसोफॅगस आहे ज्याला आपण फूड पाईप पण म्हणू शकतो. मग हे ते लॅरिंग्स आहे, लॅरिंग्सच्या वर हे इपिग्लॉटिस आहे. इपिग्लॉटिसचं फंक्शन आहे टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फूड इनटू द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. मित्रांनो, जर जेवताना किंवा पाणी पिताना तुम्ही बोलायचा प्रयत्न केला तर बोलण्यासाठी आपण बघणार आहे साऊंड प्रोडक्शन मेकॅनिझम पुढे. तर बोलण्यासाठी आपल्या लंग्समधून हवा बाहेर येते आणि त्यावेळेस आपल्या ज्या वोकल कॉर्ड्स असतात त्या ओपन आणि क्लोज होतात आणि त्यावेळेस ते हवा आणि आवाज बाहेर येण्यासाठी जो इपिग्लॉटिस आहे तो वरच्या बाजूला जातो आणि तो वरच्या बाजूला गेल्यामुळे काय होतं मित्रांनो, त्याच्यामधून हवा बाहेर येते आणि त्याच वेळेस जर तुमचं फूड आत गेलं तर ते फूड इथून इपिग्लॉटिस, तर ते फूड इथून इकडे पण जाऊ शकतं आणि थोडं फूड इकडे जाऊ शकतं. मग इकडे गेल्यानंतर तुम्हाला ठसका येतो आणि ठसका काय येतो, तर ते जे फूड आहे ते रेस्पिरेटरी पॅसेजमध्ये जायला नको, ते परत बाहेर काढायचं आहे. म्हणजे परत बाहेर काढण्यासाठी तुम्हाला ठसका लागतो. तो का लागतो, तर इट इज इम्प्रॉपर मुवमेंट ऑफ इपिग्लॉटिस. इट इज अ इम्प्रॉपर मुवमेंट ऑफ इपिग्लॉटिस. त्यामुळे जेवताना कधी बोलायचं नाही, कारण बोलताना हवा बाहेर येते आणि त्याच वेळेस जर फूड आत गेलं तर इपिग्लॉटिस ओपन राहतं आणि इपिग्लॉटिसमधून मग ते फूड तुमच्या ट्रॅकीमध्ये जाऊ शकतं. यस, पहा मग आपण हे बघतोय. आता आपल्याला साऊंड प्रोडक्शन मेकॅनिझम बघायचं आहे.
मित्रांनो, हा जो दिसतोय तुम्हाला, याला आपण आता असा कट करून बघू या सेक्शनने. यस, तुम्ही जर त्याला कट केलं तर तुम्हाला असं दिसेल. पहा, मी इकडे दाखवतो. हा तुमचा ॲडॅम्स ॲपल, याला ॲडॅम्स ॲपल पण म्हणतात. ॲडॅम्स ॲपल साऊंड बॉक्स किंवा लॅरिंग्स, त्याच्यामध्ये या ठिकाणी वोकल कॉर्ड्स असतात. मित्रांनो, एकदा MCQ आला होता, वोकल कॉर्ड कशापासून बनले आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं ते कार्टिलेज पासून बनले आहे. लक्षात ठेवा, त्या फायब्रो इलास्टिक टिश्यू पासून बनलेले आहे. वोकल कॉर्ड्स आर मेड अप ऑफ द फायब्रो इलास्टिक टिश्यू. देयर आर 2 वोकल कॉर्ड्स. मित्रांनो, जेव्हा आपण श्वास आत घेतो म्हणजे इन्स्पिरेशन करतो, त्यावेळेस या वोकल कॉर्ड्स आहे या एकमेकांपासून दूर जातात. म्हणजे हा पॅसेज मोठा होतो आणि इथून हवा आत जाते. आणि ज्यावेळेस आपण हवा बाहेर सोडतो त्यावेळेस त्याच्या वोकल कॉर्ड्स आहेत त्या जवळ येतात. तुम्ही ते बघू शकता. या इथे पॅसेज जो होता तो जास्त होता, इथे पॅसेज काय झालाय, कमी. त्या वोकल कॉर्ड जवळ येतात आणि जवळ आल्यामुळे तो पॅसेज छोटा होतो. कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे तो पॅसेज छोटा होतो आणि त्यामुळे हवा बाहेर जाताना त्याच्यात एक प्रेशर क्रिएट होतो. तुम्ही श्वास घ्या, श्वास बाहेर सोडा, तुम्हाला असं जाणवेल. व्यवस्थित त्या ब्रिदिंगवर लक्ष द्या. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. त्यावेळेस तुम्हाला असं जाणवेल की आत जाताना हवा ही इझिली जाते, पण बाहेर येताना तिला एक फोर्स लागतोय. हवा आत जाताना आणि बाहेर येताना त्या साऊंडला पण ऑब्झर्व करा तुम्ही. आत जाताना स्मूथली आत जाते, बाहेर येताना एक आवाज येतो. तो आवाज काय येतोय, कारण ती हवा वोकल कॉर्ड्सला फ्रिक्शन करून येते. फ्रिक्शन का होतंय, कारण ते वोकल कॉर्ड्स कॉन्ट्रॅक्ट झाले. त्यामुळे इन्स्पिरेशनच्या वेळेस वोकल कॉर्ड्स या ओपन असतात, एक्सपिरेशनच्या वेळेस त्या कॉन्ट्रॅक्ट होतात, त्या जवळ येतात. आणि मित्रांनो, वोकल कॉर्डची मुवमेंट जी असते तिच्यामुळे आपल्याला साऊंड प्रोडक्शन होतं. आपल्या बॉडीमध्ये साऊंड प्रोडक्शन होतं. हे जे वोकल कॉर्ड्स आहेत ते साऊंड प्रोड्यूस करतात. साऊंड प्रोड्यूस कसा करतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मित्रांनो, हे वोकल कॉर्ड्स बघण्यापूर्वी आपण या इपिग्लॉटिस बद्दल आता डिस्कस केलं होतं. त्याचं एक छोटंसं त्याची एक इमेज आणि एक छोटंसं ॲनिमेशन तुम्ही इथे पहा. तुम्हाला याच्यात कळेल ॲनिमेशनमध्ये की कशा प्रकारे एपिग्लॉटिस काम करतं. पहा कशा प्रकारे ते वर जात आहे, कशा प्रकारे ते खाली येत आहे, कशा प्रकारे ते ओपन होत आहे, कशा प्रकारे ते क्लोज होत आहे. बाजूच्या ॲनिमेशनमध्ये तुम्ही पहा मित्रांनो, पहा कशा प्रकारे ते ओपन होत आहे आणि कशा प्रकारे ते क्लोज होत आहे. एंडोस्कोपिकल व्ह्यू आहे हा ओरिजिनल इमेज आहे. यस, याच्यात तुम्हाला एपिग्लॉटिसची मुवमेंट दिसेल. पहा कशा प्रकारे ते ओपन होत आहे आणि कशा प्रकारे ते क्लोज होत आहे. आता मित्रांनो, आत्ताच तुम्ही एपिग्लॉटिस बघितला. आता आपण डिस्कस करतोय वोकल कॉर्ड्स. वोकल कॉर्ड्स आर मेड अप ऑफ फायब्रो इलास्टिक टिश्यूज. याच्यामध्ये पहा, फायब्रो इलास्टिक टिश्यूज आहे, त्यांच्यामधून त्या जवळ येतात, कॉन्ट्रॅक्ट होतं आणि त्यावेळेस त्या एअरमुळे साऊंड प्रोड्यूस होतो. मग पहा, आता हे सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता तुम्ही पहा, माझ्या बाजूच्या इमेजमध्ये तुम्हाला ते दिसेल. पहा वोकल कॉर्ड्स. आता हा व्यक्ती बोलतोय मित्रांनो, आणि किंवा असं समजा मी बोलतोय आणि हा माझ्या वोकल कॉर्डचं हे ॲनिमेशन आहे. पहा कशा प्रकारे त्या जवळ येत आहे, दूर जात आहे, जवळ येत आहे, दूर जात आहे. मित्रांनो, जेव्हा आवाज प्रोड्यूस होतो, जेव्हा साऊंड प्रोड्यूस होतो, त्यावेळेस वोकल कॉर्ड्सच्या जवळ आलेल्या असतात. लक्षात ठेवा, त्या जवळ आल्यामुळे त्या ठिकाणी एअरचे व्हायब्रेशन्स प्रोड्यूस होतात आणि मग त्याच्यामधून साऊंड प्रोड्यूस होतो. मित्रांनो, हा जो साऊंड असतो हा याला कुठल्याही प्रकारचे वर्ड्स नसतात. हा एक नॉर्मल साऊंड असतो. मग या साऊंडला स्पीच, दिस इज नॉट अ स्पीच, दिस इज अ साऊंड. या साऊंडला स्पीचमध्ये कोण करतं? स्पीच म्हणजे शब्द. यस, हे जे साऊंड आहे याला वर्ड्समध्ये इथून फक्त साऊंड येतो, स्पीच नसतं. याला मदत आपली टंग, आपले टीथ, आपलं नेझोफॅरिंग्स किंवा नेझल कॅव्हिटी तुम्ही म्हणू शकता, तुमचे लिप्स. लक्षात ठेवा मित्रांनो, एवढे ऑर्गन्स मिळून तुम्ही बोलू शकता. बरेच लोक म्हणतात की वोकल कॉर्ड्समुळे तुम्ही बोलू शकता. मित्रांनो, वोकल कॉर्ड्समुळे तुम्ही बोलू नाही शकत. तुम्ही फक्त आवाज काढू शकता. तुम्ही प्रयत्न करून बघा, जीभ पकडा आणि बोलायचा प्रयत्न करा, आवाज निघेल, शब्द नाही निघणार. यस, बरोबर आहे. लक्षात ठेवा, डिफरन्स आहे, छोटासा डिफरन्स आहे. वोकल कॉर्ड्स मधून फक्त रफ साऊंड निघतो.
त्याला स्पीचमध्ये, त्याला शब्दांमध्ये कन्वर्ट करण्याचं काम हे टंग, टीथ, नेझल कॅव्हिटी, लिप्स म्हणजे तुमच्या ओठांचा सुद्धा रोल आहे मित्रांनो. ओठ, टंग, तुमची जीभ, तुमचे दात, तुमची नेझल कॅव्हिटी. कोणाचे दात पडलेले असतील त्याचे शब्द, त्यांचा उच्चार प्रोनाऊन्सिएशन प्रॉपर होत नाही. जिभेला काही झालं तर प्रोनाऊन्सिएशन होत नाही. नेझल कॅव्हिटी, बरेच लोक आपण म्हणतो तो नाकातनं बोलतो, नाकातनं बोलतो. व्हॉट इज दिस नाकातनं बोलतो? त्या नेझल कॅव्हिटीचा खूप मोठा रोल आहे. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो. पहा मग कशा प्रकारे हे तुमचे या ठिकाणी वोकल कॉर्ड्स फक्त साऊंड प्रोड्यूस करू शकता आणि हे सर्व मिळून शब्द म्हणजे तुमची जी भाषा आहे ती या 4 ऑर्गन्समुळे त्या ठिकाणी कोऑर्डिनेट होते. द स्पीच इज कोऑर्डिनेटेड. The coordination of speech is done by the tongue, teeth, nasal cavity and the lips. Vocal cords are responsible for the production of sound. मग आता आपण काय बघितलं मित्रांनो, हे लॅरिंग्स कसं आहे, ग्लॉटिस कसं आहे, एपिग्लॉटिस कसं आहे, त्याच्यामधल्या वोकल कॉर्डचं फंक्शन काय. लॅरिंग्स इज व्हॉट इज अ कनेक्शन बिटवीन वरचं काय लॅरिंगो फॅरिंग्स आणि खाली काय ट्रॅकी. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू मित्रांनो ट्रॅकिया. ट्रॅकिया त्याच्यानंतर ब्रॉन्काय, ब्रॉन्किओल. यस, तर पुढच्या ऑर्गन्स बघू. सो हिअर वी विल स्टॉप. धन्यवाद. थँक्यू.